सध्या इंदापूरमध्ये आहे। इंदापूर मधील या चौकात म्हणजे पकाच्या चहाच्या चौकात आता गजबजलेला आहे हा पकाच्या चहाचा चौक। नेहमीप्रमाणे गजबजलेलाच असतो, पण आजचं कारण मात्र वेगळं आहे। आज इंदापूर शहरामध्ये वातावरण तापलेलं आहे, सेन्सिटिव्ह होत चाललेलं आहे। त्याचं कारण आहे की नितेश राणे इंदापूरमध्ये येणार आहेत, गडीच्या अतिक्रमणाचा विषय हाती घेणार आहेत आणि कुठंतरी नितेश राणेंना वैयक्तिक या ठिकाणी विरोध होतोय। अतिक्रमणाला विरोध नाहीये, अतिक्रमण काढण्याला विरोध नाही, पण नितेश राणे येणार आहेत म्हणून विरोध हा सध्या इंदापूरमध्ये आहे। आपण पाहतो ह्या बाजूला काही लोक जमलेले आहेत, पोलीसही या ठिकाणी जमलेत। ह्या बाजूला बघा तुम्ही काही आंदोलक आहेत, मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू। पण वातावरण तापलंय, विषय सेन्सिटिव्ह होत चाललाय आणि कुठंतरी थोड्या वेळाने नितेश राणे आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशीच या ठिकाणची परिस्थिती झालेली आहे। काय सांगाल, आज सगळे जमताय तुम्ही आणि असं मला समजलं की तुमचे काही 4 लोक सुद्धा हे केलेले आहेत, नजर कैदेत म्हणा किंवा काय, त्यांना आतमध्ये ठेवलेलं आहे। सुरुवातीला तर 4 जण कोण आहेत हे सांगा आणि कशासाठी हे सर्व? मराठा समाजाचे योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण जे आंदोलनामध्ये सहभागी आहे हमेशा, त्यामधून बंडा पाटील असतील, प्रवीण पवार असतील, बंडू ननवरे असतील, प्रवीण ननवरे, आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आहे। पण आम्हाला या ठिकाणी सुद्धा नजर कैदेत ठेवल्यासारखं झालेलं आहे। आमच्या 4ही साईडनं सर्व पोलिस आमच्यावरती म्हणजे या ठिकाणावर आम्हाला हलू देत नाहीत। आमचा नितेश राणेंना जाहीर निषेध आहे। ज्या मनोजदादा जरांगे पाटील त्यांच्या या उपोषणामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांना त्यांनी असं चुकीचे शब्द बोललेले आहेत। एक मराठा असून सुद्धा जर ते असे चुकीचं बोलत असतील तर आम्ही इंदापूर शहरामध्ये इंदापूर मराठा समाज त्यांचा जाहीर निषेध करणार व त्या या ठिकाणी जरी आले तर त्यांना आम्ही त्यांची सभा उधळून लावणार। काय सांगाल, आता तुमचे 4 लोक तुम्ही म्हणताय ताब्यात घेतलेत, काय काय विषय काय? आणि इंदापूरचं वातावरण असं नाही हो, इंदापूरचं वातावरण थोडं तापलेलं वाटतंय का? हे कसं आहे? नक्कीच, पण हे वातावरण तापवण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, आम्ही त्याचं रितसर निवेदन दिलेलं आहे। पण ते लोकशाहीच्या मार्गाने ते पण येत आहेत ना, येऊ द्या ना, लोकशाहीच्या पद्धतीने त्यांना जसं यायचा अधिकार आहे तसं आम्हाला पण आंदोलन करायचा अधिकार आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना आम्ही परमिशन नाकारली, रात्री 12 वाजता त्यांना परमिशन दिली, कुठल्या कायद्यात सांगितलं जातं, मग आम्हाला पण आमच्या आंदोलनाची परमिशन द्या। आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण या ठिकाणी नितेश राणेंचा निषेध होणार म्हणजे होणार आणि याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील। प्रशासन जबाबदार राहील सांगतायत, काय सांगाल? आता तुमची वेळ आहे, आता तुम्ही सांगा। तुम्ही प्रॉपर इंदापूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम असं चांगलं एक सौख्य या ठिकाणी इंदापूर शहराला लाभलेलं आहे, ही काय अशी परिस्थिती आली की हे सगळं ओढवलंय? पहिली गोष्ट, आजचा जो मोर्चा आहे हिंदू एकता आक्रोश मोर्चा, ते काढायची आवश्यकता का भासली हे मला कळलं नाही। दुसरी गोष्ट, त्यांचं म्हणणं येतं गडीवरील अतिक्रमण काढायचं। परवा जसं त्यांनी मोर्चाचं निवेदन दिलं तसं त्या पद्धतीने आम्ही नितेश राणेंना येऊ नये म्हणून आमचं एक मराठा समाजाचं निवेदन दिलं। तर त्यानंतर आम्हाला DYSP असतील, इंदापूर नगरपालिका CO होते, PSI होते, तहसीलदार साहेब होते, BNCचे अधिकारी होते, सिटी सर्वेचे अधिकारी होते, सर्व अधिकारी एकत्रित आणि ह्या जे मोर्चा करणारे त्याचे जे म्होरके होते कोण ते होते, आम्ही होतो, आम्ही एकत्रित बैठक आम्हाला बोलवल्यानंतर आम्ही सलोख्यानं आम्ही विचारलं त्यांना, बाबा कशासाठी मोर्चा? तर अतिक्रमण काढायसाठी। मग आम्ही म्हटलं अतिक्रमण काढण्याबद्दल आमचं दुमत नाही, मोर्चा काढण्याबद्दल आमचं दुमत नाही, आमचा कुठल्याही मोर्चाला विरोध नाही, कुठल्याही संघटनेला विरोध नाही, परंतु आम्ही ज्यावेळेस ही मोर्चा काढणार ही करणार त्याच्यानंतर जर का एखाद्या समाजात एखाद्या जातीत जर तेढ निर्माण होणार असेल तर त्या न होऊ नये या दृष्टीने आम्ही फक्त डिपार्टमेंटला एकच सूचना केली की बाबा एक व्यक्ती ना नितेश राणे यांना येऊ देऊ नका, आमचं काही मत नाही। तालुका इंदापूर शहर हे शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारे शहर आहे आणि काही समाजकंटक हे इंदापूर शहरातील सामाजिक सलोखा आणि वातावरण बिघडण्याचं काम करत आहेत। मराठा समाज हे वातावरण कधीही आम्ही बिघडून देणार नाही। नितेश राणे साहेबांनी मराठा समाजाबद्दल, जरांगे पाटील साहेबांबद्दल काही बोलू नये। आम्ही आज हजारोंच्या संख्येने
नितेश राणे साहेबांचा विरोध करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रशासनाने पण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे वातावरण चिघळणार नाही आणि सर्व सामाजिक सलोखा कसा राहील आणि एकत्र राहतील. सर्वांनी सलोखा जपायचं या ठिकाणी काम करावं असं सध्याचं प्रशासनाचं किंवा आणि मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. आपण बघतोय की हा चौक आहे ना, हा चौक खूप महत्वाचा चौक आहे इंदापूर शहरामधला आणि याच चौकात आता हळूहळू गर्दी जमाय चालू झालेली आहे. पोलिसांची तेवढी गर्दी वाढू लागलेली आहे, मराठा समाजाची तेवढी वाढू लागलेली, पण कुठंतरी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याचं प्रशासनाने, मराठा आंदोलकांनी आणि नितेश राणे समर्थकांनीही कुठंतरी विचार केला पाहिजे, असंच एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून सांगता येईल. थोड्या वेळी काय परिस्थिती होती आपण नक्की पाहू. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.